नाशिकसह रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे आणि या संदर्भात आता संकेत सुद्धा दिले जात आहेत। त्या संदर्भात सुतोवाच केलं जात आहे। नाशिकसह रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा आजच सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या संदर्भातली घोषणा होऊ शकते असे संकेत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेले आहेत। भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे शनिवारच्या दिल्ली भेटीमध्ये पालकमंत्री पदावर त्यांचा तोडगा निघालेला आहे का या संदर्भात आता संकेत दिलेले आहेत महेंद्र दळवी यांनी। भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील असं त्यांनी म्हटलंय। की जिल्हा नियोजनचे अध्यक्षपद म्हणजे पालकमंत्री असतात। रायगड नाशिक जिल्हा बाकी राहिलेला आहे। मला असं वाटतं काल उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेत, आज येतील, उद्या वाढदिवस त्यांचा आहे। आपण सगळ्यांकडे शुभेच्छा देऊया। उद्या दिवसामध्ये मला असं वाटतं रायगड आणि नाशिकचा तिढा सुटेल आणि आम्हाला आमच्या मनातला पालकमंत्री निश्चित मिळेल। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात महेंद्र दळवींनी भाकीत केलेला आहे, संकेत दिलेले आहेत, काय आज घोषणा होण्याची शक्यता आहे? कशा पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला मिळते? नक्कीच आपण बघतोय रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत आणि त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। परंतु आता आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितल्याप्रमाणे हा पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो आज संध्याकाळपर्यंत सुटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री याबाबतची घोषणा कधीही करू शकतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीमध्ये यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि दिल्लीवरून जो निर्णय आलेला आहे त्यानुसार मुख्यमंत्री आज घोषणा करतील अशी अपेक्षा वाटते आहे। खरं तर या पालकमंत्री पदाच्या वादात रायगडच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत। महत्वाचं म्हणजे पुढच्या वर्षीचा जो जिल्हा वार्षिक विकास आराखडा असतो तो तयार करायचा राहिलेला अन्य जिल्ह्याचं झालेला आहे, परंतु रायगडचा अद्याप बाकी आहे। पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच गठीत झालेली नाही। परंतु आता रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीची पूर्वीची पूर्वतयारी बैठक असते ती बैठक घेतलेली आहे आणि त्यामुळे एकूणच पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटल्यात जमा आहे असं जे सांगितलं जात आहे त्याला पुष्टी मिळते आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।